हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजची कटोरीची कटिंग करणार आहोत. पण ही जी कटोरी आहे ती आपण डायरेक्ट कापडवरती कसं करू शकतो, म्हणजे ज्यावेळी पेपर कटिंग तुमच्याकडे अवेलेबल नसतं त्यावेळेस बराच वेळा बघा पेपर कटिंगमध्ये आपण छोटी कटोरी कटिंग करून ठेवलेली असते, मोठी कटोरीसुद्धा वाढीव कटोरीसुद्धा कटिंग करून ठेवलेली असते. आणि शिवाय फ्रेंड्स, कापडसुद्धा समजा शॉर्टेज आहे, आपण डबल कटोरी, एक छोटी कटोरी, एक वाढीव कटोरी असं काढू शकत नाही. तर त्यावेळी त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक्स मी सांगून देत आहे की डायरेक्ट कमी कापडामध्ये सुद्धा अशी तुम्ही मोठी कटोरी ही वाढवू शकतात. तर कसं, तर चला. तर बघा फ्रेंड्स, जी उंची आहे ही टोटल उंची आहे 13.5. तर आपण त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतो. तर मी घेणार आहे 14.5. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर आता ह्याचा जो पाठीमागील गळा आहे हा कमी आहे. ठीक आहे, पाठीमागील गळा जो आहे ना तो फक्त 3चा आहे बघा. त्यावेळेस आपल्याला शोल्डर आणि गळा रुंदी ही जास्त घ्यावी लागते. सो आता बघा, मी इथे टोटल आपण घेणार आहोत 6 इंच पूर्ण शोल्डर, बरं का. कारण की जर तुमचा गळा कमी असेल ना तर तुम्हाला इथे कमी घ्यावं लागतं. जर पाठीमागचा गळा हा मोठा असेल 8चा, 9चा, 10चा, तर आपल्याला इथे शोल्डर हे कमी करावं लागतं. शिवाय मुंडा उंची सुद्धा आपल्याला तिथे कमी घ्यावी लागते. ठीक आहे, पण इथे तसं नाहीये. इथे पाठीमागचा गळा फक्त 3चा आहे, त्यामुळे मी इथे टोटल 6 इंच घेतलं. आणि जी गळा रुंदी आहे ती मी घेणार आहे 2.5 इंच. ठीक आहे, त्यानंतर इथे मी जे मुंडा उंची आहे ती 6.5ची टाकणार आहे. ठीक आहे, ज्यावेळी असं गळा रुंदी वगैरे किंवा गळा हे कमी असतो त्यावेळी आपल्याला शोल्डर आणि मुंडा उंची हे जास्त घ्यावं लागतं. ठीक आहे, ज्यावेळेस आपण फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचं जेव्हा कटोरी सगळं चालू होणार तेव्हा मी ही सगळी टिपमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपलं 4 टक्सचं झालेलं आहे, बरोबर. तर मी तुम्हाला त्यावेळेस नक्की सांगणार आहे. ठीक आहे, तर आता बघा फ्रेंड्स, आता इथे मी 6 टाकलेला आहे टोटल. त्यानंतर 6.5 आपण घेतली मुंडा उंची. त्यानंतर आता छातीचा चौथा भाग, तर छाती आहे आपली 38ची, त्याचा चौथा भाग येतो आपला 9.5चा. राईट, 9.5 इथे टाकून घेते. आणि त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा प्लस करणार आहे मी. कटोरीचा ब्लाऊज आहे, कटोरीमध्ये आपण 1.5 इंच प्लस करायचं असतं. ठीक आहे, ते इथे रेषा मारून घेते. त्यानंतर इकडे सुद्धा एक सरळ रेषा आपण मारून घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर बघा फ्रेंड्स, आता आपल्याला टाकायचं आहे पाठीमागील मुंडा. तर बघा, इथे मी 1/2 इंच थोडंसं आतमध्ये घेते. इथे एक रेषा मारून घेतली. त्यानंतर एक असं तिरकस रेषा मारून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, आता इथून आपल्याला 1.5 इंच टाकायचं आणि इथून 1.25 इंच असं असलं तरी चालतं. तर इथे आणि ह्याचा मध्य काढायचा आहे आणि इथून व्यवस्थित आपल्याला तो गोलवा शेप जो असतो तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणि हा इथे थोडंसं खाली जायचं 1/2 इंच. तर इथे आपण खाली का जातो, कारण की आपली ही जी शोल्डर उतरण्याची किंवा मग जे चुन्या येतात तो हा प्रॉब्लेम इथे होत नाही, त्यासाठी. ठीक आहे, तर आता आपण ही मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे, थोडासा असा वरच्या बाजूने बघा. ठीक आहे, आता पाठीमागील गळा जो आहे तो 3चा आहे, सो मी 3.5 टाकून घेते. बोटनेक असतात तर आपण शक्यतो जास्त घेतो रे बोटनेक. आता हा कटोरी आहे, त्यानंतर बोटनेक मध्ये बऱ्याचपैकी आपण 7, 7.5 आणि हो, अंगावरती शोल्डर कसं आहे त्याच्यावरती सुद्धा आपला हा शोल्डरचा भाग ठरतो फ्रेंड्स. अंगावरती शोल्डर जास्त असेल तर आपल्याला आता इथे 6 घेतलं आणि तिथे 6.5 सुद्धा घ्यावं लागतं, कस्टमरनुसार आहे. आता हिचा शोल्डर ऑलरेडी कमी आहे त्यामुळे मी त्या शोल्डरनुसार हे माप टाकलेली आहेत. पण तुम्ही जर तुमचं शोल्डर जास्त असेल तर थोडंसं कटोरीमध्ये पण असेल तरी सुद्धा आपल्याला शोल्डरचं प्रमाण हे वाढवायला लागतं, नाही तर मग ते थोडंसं इथे ज्यावेळी ब्लाऊज घालतं कस्टमर तेव्हा ते खेचल्यासारखं होऊ शकतं. ठीक आहे, तर आता बघा इथे मी आपण टक्स काढून घेऊया, पाठीमागील टक्स. तर ह्याचा सगळ्याचा मध्य काढताय मी 9.5चा मध्य. ठीक आहे,
आता टोटल 14.5 आहे ना, तर आपण 4.5 किंवा 5 अशी पण घेऊ शकतो. कॉमन शक्यतो आपण 5ची अशी घेत असतो नेहमी, बरोबर. असं ठीक आहे. त्यानंतर इथे राऊंड शेप देऊन घ्यायचं. आता कटिंग करून घेते. हा पाठीमागील भाग आपण कट केला. आता आपल्याला कटोरी करायची आहे, पण त्या अगोदर हा भाग कट करून घेते. आपल्याला पाठीमागील भाग काढायचा आहे, त्यासाठी ह्याची हेल्प लागते आपल्याला. ठीक आहे. थोडंसं फक्त पुढचा बाजू वगैरे काढून घ्यायची आपल्याला त्यासाठी. तर बघा असं ठेवून घेते. हा मुंड्याचा आकार मी देऊन घेते इथे. जसं आहे तसं आपण मार्क करून घेऊयात. इथे 6.5 वरती मार्क केलं. इथे राऊंड शेप देऊन घ्यायचं. त्यानंतर आता इथे मुंडा, तर 6.5चा आपण मुंडा घेतला, राईट. इथून 1/2 इंच वरती मार्क करून घ्यायचं आणि आतला शेप हा देऊन घ्यायचं. आता मी डायरेक्टली देते, पण तुम्हाला करून दाखवते परत एकदा. हे बघा, मी डायरेक्टली माप घेतलं. हे बघा, ठीक आहे. हा आपला पहिला मुंडा आहे आणि हा आत्ताचा मुंडा आहे जो आपल्याला कटिंग करायचा आहे. हे बघा, हा वाला, हा आपल्याला आता कटिंग करायचा आतमधला. ठीक आहे. तर आता आपल्याला कटोरी काढण्या अगोदर आता मी काय करणार आहे, इथे आपला कपडा कमी आहे, बरोबर. त्यासाठी काय करणार आपण, कटोरीचा फक्त शेप देणार आहोत आणि हा जो आतला भाग आहे ना तो फक्त कटिंग करणार आणि नंतर कटोरी आपण कटिंग करणार. म्हणजे कटोरी जी छोटी कटिंग करतो ती इथे डायरेक्ट काढणार नाही, कारण की आपल्याला पण कपडा कमी आहे. ठीक आहे. तर बघा आता काय करणार आहे मी, ते बघा 5 इंच वरती मार्क करतो आपण कटोरी काढण्यासाठी आणि इथून करतो आपण 2.5 इंच वरती, बरोबर. त्यानंतर क्रॉस पट्टी असते आपली. तर क्रॉस पट्टी जी आहे ती 2.5-3 ची अशी काढतो, बरोबर. तर थोडीशी नंतर आपण जास्त वाढवतो, ती 1 इंच खालच्या बाजूने आपण वाढवायची आहे. ती मी सांगते तुम्हाला कशी वाढवायची ती. ठीक आहे. तर आता बघा आपण काय करणार आहे. सुरुवातीला इथे 2.5 इंच तुम्ही डायरेक्ट कापडवरती करताना असं काढत जा, म्हणजे काय होतं आपल्याकडे कपडा हा एक्स्ट्राचा राहतो शिल्लक. तर बघा इकडे 2.5 इंच आणि इथे 3.5 इंच वरती मी मार्क करते. एक इंच वाढवू शकतात किंवा अर्धा इंच वाढवली तरी चालते क्रॉस पट्टी. त्यानंतर मी ऑलरेडी तुम्हाला क्रॉस पट्टी शिकवलेली आहे, पण एक शॉर्ट फॉर्म मध्ये इथे सांगते. सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथे थोडंसं मध्यावरती मार्क करायचं आणि इथून थोडासा असा गोलवा द्यायचा आपल्याला. क्रॉस पट्टीचा हा शॉर्टकट आहे. ठीक आहे. तर क्रॉस पट्टी झाली. त्यानंतर वरून एक 5चा आपला मार्क झालेला आहे. शिवाय हा सुद्धा मुंड्यातून आपण 2.5 इंच घेतलेला आहे. तर आता काय करायचंय, 38 इंचची आपली जी कटोरी असते ती आहे बघा 5.8 ची. तर इथे 5.8 ला मी मार्क करून घेते. 5, 6, 7, 8 म्हणजे 5.25 ची. 5, 6, 7, 8. ठीक आहे. त्यानंतर इथे कटोरीचा शेप देऊन घेते. हे बघा, ठीक आहे. तर आता इथेच आपण कटोरी कशी वाढवायची हा खूप जास्त प्रश्न पडलेला असतो रे. त्यासाठी सांगून देते कसं करायचंय. आता आपल्याला आता आपली मेन कटोरी हा जो पार्ट आहे तो आपला परफेक्ट झालेला आहे, पण आता इकडे कसं वाढवायचे ते सांगून देते लगेच. तर आता बघा फ्रेंड्स, आपण सुरुवातीला जेव्हा एक्स्ट्राचा कपडा घेतो, ठीक आहे, किंवा मग आता तुम्ही जर कटिंग करणार आहात तर फक्त हा पार्ट आपल्याला कटिंग करावा लागणार आहे, बरोबर. हे बघा, असा एवढाच पार्ट आपण
कटिंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, हा जो कपडा आहे आपला एक्स्ट्रा तो वाचणार आहे. तर तेही तुम्हाला करून दाखवते मी कसं ते. लक्षात येईल की आपला कपडा काय, आता जर आपण बघा आपल्याकडे कपडा जर असता आहे तसं सगळं कटिंग केलं असतं आपण, आणि ही जी कटोरी आहे ना आपली ती आपण इथेच वाढवली असती, बरोबर. तर आपण तसं न करता आता मी तुम्हाला सांगते आपण कसं करायचंय. क्रॉसपट्टी अशीच ठेवायची, ठीक आहे. ठीक आहे, तर बघा मी इथे हा भाग कटिंग करून घेतलेला आहे. तो थोडंस आपल्याला पुढच्या बाजूने वाढवायचा आहे. तर इथे बघा आपण अर्धा इंच वरती मार्क करतो आणि असं आपण भाग वाढवतो, राईट. त्यामुळे काय करायचंय, 1.5 इंच वाढवतो कटोरी, ठीक आहे. तर बघा असं करून घ्यायचंय. 5.8 घ्यायचंय आपल्याला, जेवढी आपली कटोरी आहे तेवढी, आणि आपण 1.5 इंच नेहमी जास्त घेतो, राईट. तर इथे ऑलरेडी कपडा जास्त आहे माझ्याकडे, ठीक आहे. इथे एक लाईन मारून घेते, हे बघा, ठीक आहे. लाईन मारून घेतली. त्यानंतर इथून 2.5 इंच घ्यायचं. फक्त काय होणार आहे, हा जो शेप आहे ना तो इथे आहे ना तो थोडासा इकडे येणार आहे, कारण इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, बरोबर. त्यासाठी तर हा जो शेप आहे तो आपण नंतर असं असं डॉट करून मॅच करायचं असतं, ठीक आहे. पण ही एक आयडिया सांगून देते आहे तुम्हाला मी. तर इथे 2.5 इंच घेते बघा मी शोल्डर. वाटल्यास तुम्ही दुसरा चॉक वापरू शकता. बघा इथे 2.5 इंच शोल्डर घेतलं, ठीक आहे. आणि इथे हे घेतलं, इथून असा राऊंड शेप देऊन घेतला, बरोबर. आणि ते सरळ लाईन मारून घेतली. त्यानंतर ठीक आहे, हे बघा, ठीक आहे. तर आता आपली बरोबर शेप येणार आहे. आणि त्यानंतर हे बघा, हे जे आहे हे नको आहे आता आपल्याला. आपला जो मार्क आहे तो हा आहे बघा आत्ताचा, ठीक आहे. त्यानंतर इकडे 1/2 इंच घेते, हे बघा, ठीक आहे. आणि इथून हे जे अंतर आहे, आता हे अंतर किती आहे, 5 इंच. तर इथे सुद्धा आपल्याला 5 इंच घ्यायचे, सरळ तिरकस, ठीक आहे. तिरकस आपल्याला 5 इंच जेवढं येईल तेवढं घेतलं, हे बघा. आणि हे आता इथे 5 इंच वरती मार्क करून तिरकस लाईन मारून घेतली मी, ठीक आहे. तर इथे मी ऑलरेडी 1.5 इंच आपण जास्त ठेवलंय, त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाहीये बघा. त्यानंतर आता ह्याचा सगळ्याचा मध्य काढायचा. तर 9 आहे, 4.5चा मध्य निघाला, ठीक आहे. हा मध्य आहे याचा. तर अशी सरळ लाईन मारून घेतली तरी चालेल सुरुवातीला, हे बघा, ठीक आहे. आणि हा मध्य आहे, तर इथून खाली 1.5 इंच वरती मार्क करायचं आपल्याला, हे बघा, ठीक आहे. खाली 1.5 इंच वरती मार्क करायचं. त्यानंतर इकडे क्रॉस मध्ये मिळवायचं, ठीक आहे. इकडे पण ह्याला क्रॉस मध्ये मिळवायचं इथे, ठीक आहे. आता महत्वाचं आपलं हे झालेलं आहे, 1/2 इंच घेऊन इकडे पण मध्य काढलं ह्या सगळ्याचा. आता इथला शेप द्यायचा आहे आपल्याला. तर हा जो आहे आता आपण नंतरची इथे आहे, बरोबर, ही, हा. आणि 1/2 इंच इथे मी एक्स्ट्रा घेतले स्टिचिंग साठी. सो मग काय करायचं, आता हे 1.5 इंच एक्स्ट्रा आहे, तर ह्याला हे इथं गोलव्यामध्ये मिळवायचं आपल्याला, हे बघा, हे बघा. असं ऑलरेडी शेप आहे त्याचा, पण थोडंसं अजून आपण द्यायचंय हाताने व्यवस्थित, हे बघा, ठीक आहे. गोलव्यामध्ये मिळवून घेतला. आता मी तुम्हाला कटोरीची कटिंग करून दाखवते आणि नंतर पुन्हा डिटेल्स सांगते की आपण काय केलेलं आहे ते. म्हणजे समजा तुम्ही असं कापडवरती कटिंग करताय तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी थोडंसं सांगून दिलेलं आहे की बऱ्याच वेळा नेहमीच आपल्याकडे पेपर कटिंग असतेच असं नाही,
त्यावेळी तुम्ही काय करू शकतात, म्हणजे कसं करू शकतात ह्यासाठी एक थोडीशी आयडिया दिलेली आहे तुम्हाला. आणि ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो ना त्यावेळी ना ह्या गोष्टी आपल्या पाठ होऊन जातात की कुठल्या भागाला कितीची कटोरी आहे, म्हणजे किती छातीला कितीची कटोरी आपण वापरतो हे सगळं आपल्याला माहीत पडतं, पाठ होऊन जातं. त्यासाठी हे बघा, ठीक आहे. थोडंसं गोल राऊंडमध्ये शेप घेण्यासाठी मी थोडंसं इथे हे केलं, ॲडजस्ट केलेलं आहे. हे बघा, ठीक आहे. थोडंसं इथे वाटल्यास तुम्ही थोडं कमी पण करू शकता, तिथं थोडं जास्त झालं आहे माझ्याकडून. हे बघा, ठीक आहे. तर आता सांगून देते कसं केलेलं आहे, ठीक आहे. हे बघा, आता एक महत्त्वाची टीप इथे सांगते की आता असं झाल्यानंतर अशी करायचं आहे कटोरी आणि इथे मध्य काढून घ्यायचं याचा. हे बघा, तर मध्यावरतीच बरोबर मार्क आलेला आहे माझा, त्यामुळे काही प्रॉब्लेम इथे नाही. त्यानंतर टक्स सांगते तुम्हाला. तर टक्सची जी रुंदी आहे ती 1.5 इंच आहे आणि जी लांबी आहे ती असणार आहे 3 इंच. हे बघा, टक्सची जी लांबी आहे ती 3 इंच वरती मार्क केला आणि 1.5 इंच पण घेऊ शकतात आणि 1.2 असंही घेऊ शकता, कस्टमरवर डिपेंड आहे. पण शक्यतो 5.8 ची येण्यासाठी आपल्याला आहे ना 1.8 असं घ्यावं लागतं. 1.5, 1, 2, 3, ठीक आहे. 1.8 असं घ्यावं लागतं, म्हणजे आपली जी टोटल असते ना आपली 5.8 ची तेवढी येऊन जाते बघा, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते वाटल्यास पुन्हा एकदा. बघा, इथे टक्सची लाईन मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपली किती येत आहे. बघा, असा पण मार्क आहे, त्याच्यावरती सरळ ठेवून घेतलं. हे बघा, ठीक आहे. आणि त्यानंतर इथे आपण व्यवस्थित समजा असं केलं आणि त्यानंतर आपण कटोरी मोजून घ्यायची, ठीक आहे. असं केल्यानंतर आपली ही जी कटोरी आहे ना, मूळ कटोरी, ती मोजून घ्यायची की 5.8 येते का. पुन्हा एकदा सांगून देते. बघा, आपण जसं होतं तसंच घेतलं, फक्त हा जो भाग होता तो थोडासा पुढे घेतला मी, कारण की इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं होतं. मी ऑलरेडी वाढवून घेतलं पहिल्यांदा आणि त्यानंतर इकडच्या बाजूला मी गळारुंदी टाकली आणि पुन्हा हा गोलवा शेप क्रिएट केलेला आहे. त्यानंतर बघा, इथे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं वरच्या बाजूने आणि हा आपला मेन राऊंड होता, ठीक आहे. त्यानंतर अर्धा इंच इकडे सुद्धा जास्त घेतलं, इकडे पण 1.5 इंच जास्त घेतलेला आहे. टोटल आपली जी कटोरी आहे ही 5.8 ची आहे बघा, ठीक आहे. तर त्यानंतर आहे ना ह्या सगळ्याचा एक मध्य काढून घेतला, हा आहे त्याचा मध्य. हे बघा, हा, ठीक आहे. त्यानंतर ह्या मध्यातून इकडे आपण 1.25 घेतलेला आहे, 1.8, इकडे सुद्धा 1.25 आणि ही जी उंची आहे ही आपण घेतलेली आहे 3 इंच टोटल, ठीक आहे. आणि त्यानंतर इकडच्या बाजूला आपण 5 इंच घेतलं आणि अशी तिरकस लाईन मारून घेतलं. 5 इंच कसं घ्यायचं, तर हा जो हे जे मार्क आहे ना ह्याचंच किती येतं ते बघायचं, ह्याचं जेवढं काही येत असेल ते आपण इकडे तिरकसला धरायचं आणि मग ते असं क्रॉसमध्ये मिळवायचं आहे. तर आता आपली कटोरी तर झाली, पण आपण क्रॉसपट्टी अजून राहिली आहे, कारण की आपला क्रॉसपट्टीचा पण शेप बिघडला होता, राईट. त्यासाठी आता क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागणार, बरोबर. तर चला, 2.5 आणि 3 ची न घेता आपण डायरेक्ट आता इथे वाढून घेणार आहोत कटोरी, सॉरी क्रॉसपट्टी. इंच एक्स्ट्रा खाली सोडून देणार आहे, हे बघा, ठीक आहे. आणि मग आपण माप टाकणार आहोत 2.5 आणि 3, ठीक आहे. म्हणजे ते एक्स्ट्रा येतं, तर ती इकडे टाकते मी 3.5, म्हणजे ती टोटल होणार आहे 4 ची आपली, ठीक आहे. इथे 3.5 टाकलं. आता रुंदी आपली जेवढी रुंदी आहे ना त्यापेक्षा अर्धा इंच कमी असतं क्रॉसपट्टी, तर आपली 9.5 ची रुंदी आहे, ठीक आहे, बरोबर. तर मी थोडीशी ते जास्त घेते वाटल्यास, ठीक आहे. कटिंग करावं लागली तरी चालेल, पण थोडं जास्त असलेलं नेहमी बरं. त्यानंतर इकडे 2.5 इंच आणि शेप जो आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आपल्याला. आणि हा शेप जसा आपण प्रॅक्टिस करतो ना तसं आपल्याला ते पाठ होतं, म्हणजे शेपची प्रॅक्टिस होऊन जाते. आता इथे बघा, अशी लाईन मारून घेतल्यानंतर थोडंसं असं गोलवा हात द्यायचा आहे. प्रॅक्टिस झाल्यानंतर जमतं फ्रेंड्स.
सुरुवातीला जोपर्यंत नवीन आहात तोपर्यंत थोडंसं आपल्याला ते जमत नाही. ठीक आहे, तर आता कटिंग करून घेते क्रॉस पट्टीची. हे बघा. ठीक आहे, तर आता अशी ही क्रॉस पट्टीची कटिंग आपली झालेली आहे. तर फ्रेंड्स, पाठीमागील भाग आणि त्यातच आपण कटोरी सुद्धा, पाठीमागील भागावरून कटोरी सुद्धा आपण कटिंग केलेली आहे. तर ती कशी केली तेही मी तुम्हाला दाखवलं, कशी वाढवायची डायरेक्ट कपड्यावरती तेही दाखवलं. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत नमस्कार.